ही कुटुंब उद्या तुम्हाला जाब विचारणार आहेत की अबकी बार 400 पार सोडाव, माझा आमच्या घरातला करता करविता त्याने आत्महत्या केली, त्याची भरपाई जीव तर तुम्ही आणू शकत नाही, काय म्हणून आम्ही तुम्हाला मत देऊ? आणि प्रत्येक ठिकाणी आता या सगळ्या बातम्या माझ्याकडे त्या तुमच्या सुद्धा गावात आले असतील. रथ मोदी सरकार आले होते का? आले होते? इकडे नाही आले, पण विदर्भात फिरतायत. त्याच्यानंतर काही ठिकाणी फोन जातात, काही कदाचित तुम्हाला फोन पण आले असतील. मग त्या फोनवरनं विचारतात, हा तुमचं नाव काय डोणगावकर का? मग डोणगावकरची सांगा हो. मग दादा तुम्हाला ही योजना मिळाली का, ती योजना मिळेल का? हा ठीक आहे, ऐकलं त्याच्याबद्दल. मग परत तुम्ही भाजपलाच मतदान कराल का? तर एका शेतकऱ्यांनी त्यांना म्हणजे आता शेतकरी त्यांना उत्तर देत आहेत. माझ्याकडे फोनमध्ये ते रेकॉर्ड केलेले फोन आहेत, म्हणजे कोण कोण आता फिरतायत, सगळीकडे फिरतायत. एका शेतकऱ्याने असं सांगितलं विदर्भातल्या की आम्ही आजपर्यंत भाजपाला मतदान करत आलो, पण 2014 साली जो सोयाबीनचा भाव होता तिथपासून आतापर्यंत सोयाबीनच्या भावामध्ये आणि आम्हाला काय मिळालं, काय मर्जीप्रमाणे तुम्ही कांद्याचा आयात निर्यात भाव धोरण ठरवता, तूर डाळीचं ठरवता, सोयाबीनचं काय असेल, कापसाचे भाव ठरवता. पण मोदीजींनी जे काय वचन देणं शक्य नाही, आश्वासन किंवा एक थाप मारली होती की आम्ही एकूण शेतकऱ्याला किती खर्च झालाय ते बघू. म्हणजे कोणतं पीक असेल त्याच्याप्रमाणे तुझं किती एकर आहे शेत, त्याच्यात किती खर्च झालाय, त्याच्यात 50% अधिक मोजू आणि तो हमी भाव म्हणून आम्ही शेतकऱ्याला देऊ. मिळाले तुम्हाला किती जणांना मिळाले? मग ही कोणती गॅरंटी आहे? म्हणजे आज जे अशोक चव्हाण गेले असं म्हणतात की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा आणखी असेल, कारण अजित पवारांवरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत अजितदादा तिकडे गेले. म्हणजे शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाही, रोजीरोटीची गॅरंटी नाही. पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या, तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करू, हे मोदी गॅरंटी आहे. ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे? ही मोदी गॅरंटी. आणि जे त्यांचे रथ फिरतायत, म्हणजे मला असं वाटलं होतं की हा शेतकरी बिचारा आता पिचून गेला, आणि ते खरंच आहे, खचलेला आहे शेतकरी, पिचलेला आहे, हा हिंमत हारलाय, हा काय बोलणार? पण शेतकरी त्यांना तोंडावर विचारतायत, काय हो हे तुम्ही जे म्हणताय हे मोदी सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे? म्हणजे तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या आहेत? म्हणजे सरकार म्हणून तुम्ही ज्या काही योजना आणताय त्या योजना या कष्टकऱ्यांच्या खिशातून जो कर रूपाने पैसा जातो त्यातनं या येत आहेत की मोदीजींच्या खिशातून पैसे आहेत त्या या योजना येत आहेत? उत्तर न देत आहेत. आणि ती सुद्धा लोक जी आहेत ते रथ फिरवणारे ती सुद्धा भाडुत्री लोक आहेत. सगळा भाड्याचा कारभार आहे, सगळा भाड्याचा कारभार आहे. आणि म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे. तुम्ही मोठे छाती ठोकून मला सांगितलं, मला आनंद झाला की खासदार सुद्धा शिवसेनेचा आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा आलाच पाहिजे, येणारच. पण ते नुसत्या अशा भाषणाने नाही येणार. मी कुटुंब संवाद जो म्हणतो ते याला म्हणतोय की तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात, तुम्ही मतदारसंघामध्ये पसरले पाहिजे. जिथून जिथून तुम्ही येता, आलात, राहता, तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जिकडे लोक जमतात, मग आठवडी बाजार असेल, काही पाडे असतील, काही पारावरती लोक बसत असतील, एसटी स्टँड असतील, रिक्षा स्टँड असतील, काही डेपो असतील, इकडे जाऊन महिलांनी आणि तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे की उज्ज्वला योजना महिलांनी किती तुम्हाला मिळाल्या? गॅस सिलेंडरचा भाव 2014ला किती होता, आता किती आहे? पेट्रोल डिझेलचं काय झालेलं आहे? वीज तुम्हाला मिळते का? चांगलं बियाणं तुम्हाला मिळतं का? नाही, काही नाहीये. आणि मग त्याचबरोबर मी आणखीन एक प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली की नाही हे सुद्धा तुम्ही सांगा. मिळाली होती की नव्हती? बरं, मी मुख्यमंत्री होईल माझ्याही स्वप्नात नव्हतं, तुमच्या सुद्धा नसेल. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कदाचित असं करू शकलो असतो की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला फसवायला म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती. मी हे नाही पाप केलं कधी. मी जे नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अंमलात आणून दाखवली. मी त्याच्यासाठी निवडणुकीची वाट नाही पाहिली, निवडणुकीची नाही वाट पाहिली. मग आता माझं सुद्धा मोदीजींना आवाहन आहे, विनंती करतोय मी त्यांना की तुम्ही आता एक तो मतांचा बाजार मांडलेला आहात. प्रत्येक पक्षात कोण ना कोणतरी घेतायत आणि अबकी बार 400 पार. अहो, हे तुमचे निष्ठावंत नाही आहेत, हे सगळे भाडोत्री आहेत, हे सगळे भाड्याची माणसं आहेत. तुमचा काळ संपल्यानंतर हे पुन्हा तुमच्याकडनं निघून जाणार आहे.
पण सीतारामनबाईंनी जो अर्थसंकल्प जो सादर केला तात्पुरता का होईना, त्याच्यात त्यांनी जे सांगितलं की आम्ही शेतकरी, गरीब, तरुण आणि महिला